राम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं आपल्या बळीराजा अपडेट या यूट्यूब चॅनलवर। बघा शेतकरी मित्रांनो, आज 21 मार्च 2026 रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्याला दररोजचे तूर बाजारभाव जाणून घेण्यासाठी मदत होईल। शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रातील तुरीचे बाजारभाव स्थिर बघायला मिळत आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये तुरीला जास्त दर मिळत आहे 8,000 रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर मिळत आहे 6,500 रुपये क्विंटलचा दर मिळत आहे। चला तर आपण सविस्तररित्या तुरीचे बाजारभाव जाणून घेऊया। मग शेतकरी मित्रांनो, बघूया दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक आली होती 29 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 6,100चा, जास्त दर मिळाला आहे 7,000 रुपयाचा, सर्वसाधारण दर मिळाला आहे 6,650 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर, आवक आली होती 78 क्विंटलची, दर मिळाला आहे कमीत कमी दर 6,945 क्विंटलचा, जास्त दर मिळाला आहे 7,050चा, सर्वसाधारण दर मिळाला आहे 7,000 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे राऊरी वांबरी, आवक आली होती 16 क्विंटलची, तुरीला बाजारभाव मिळाला आहे कमीत कमी दर 7,000 रुपयाचा, जास्त दर 7,500 रुपयाचा, सर्वसाधारण दर 7,276 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे हिंगोली, आवक आली होती 850 क्विंटलची, तुरीला बाजारभाव मिळाला आहे कमीत कमी दर 7,300 रुपयाचा, जास्त बाजारभाव मिळाला आहे 7,800 रुपयाचा, कमीत कमी बाजारभाव मिळाला आहे 7,550 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे गंगापूर, आवक आली होती 12 क्विंटलची, तुरीला बाजारभाव मिळाला आहे कमीत कमी दर 7,850 रुपयाचा, जास्त दर मिळाला आहे 8,185 रुपयाचा, सर्वसाधारण दर मिळाला आहे 8,150 रुपयाचा। पुढची बाजार समिती आहे लातूर, आवक आली होती 3,179 क्विंटलची, तुरीला बाजारभाव मिळाला आहे कमीत कमी दर 7,499 रुपये, जास्त दर 7,999 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,850 रुपये।